हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर मित्रांनो, तुम्ही विचार करत असाल की अचानक भयानक आज समोर कशी काय आली. कधीच मी माझ्या कोणत्याही म्हणजे बरेच दिवस झाले कोणत्याही व्हिडिओमध्ये समोर येऊन व्हिडिओ करत नाही. पण म्हटलं आज जरा निवांत तुमच्यासोबत छान मस्त अशा गप्पा माराव्यात. कालही आपला व्हिडिओ आला नव्हता, म्हटलं आज छान निवांत बसून तुमच्यासोबत गप्पा माराव्यात आणि तुम्हालाही काय घडतंय माझ्या आयुष्यात त्या सगळ्या गोष्टी सांगाव्यात. तर त्याचसाठी हा आज मी व्हिडिओ बनवते आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. मी काही मुद्दे काढून ठेवलेले आहेत त्यावरती बोलणार आहे. म्हणजे मी अशा गोष्टींवरती बोलणार आहे ज्या मला माझ्या आयुष्यात काहीतरी येऊन गेल्या आणि मला काहीतरी शिकवून गेल्या, काहीतरी घडवून गेल्या. त्यात अशा एक 4-5 गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करायचं आहे आणि मला कमेंट करून सांगायचं की माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय ते. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट वेळेचं महत्व आणि समोरच्याला नाही म्हणणं हे शिकणं. इथे लिहून घेतलंय मी. कधी कधी काय होतं माहितीये का, लोकांना खुश करायच्या नादात किंवा एखाद्याचं मन राखायच्या नादात आपण आपल्या मनाला पटत नाही त्या गोष्टी करतो. म्हणजे तिथे असं होतं की आपण कोणाला डायरेक्ट नाही म्हणू शकत नाही. तर असं बऱ्याच जणांच्या बाबतीत होतं, ते माझ्या बाबतीत सुद्धा होतं. मला डायरेक्ट कुणाला नाही म्हणता येत नाही, अजून पण नाही. म्हणजे कितीही प्रॅक्टिकल विचार केला तरी पण समोरच्याला पटकन नाही म्हणता येत नाही. आणि काय होतं माहिती का, त्या व्यक्तीच्या त्या गोष्टी करण्याच्या नादात आपला वेळ वाया जातो. आणि वेळेचं महत्व आपल्याला नाही असं कुठेतरी होतं, पण तसं नसतं. वेळेचं महत्व आपल्याला असतं. प्रत्येकाची मर्जी आपल्याला राखायची असते, त्यामुळे आपण कोणाला नाही म्हणत नाही. पण आपण या गोष्टी कुठेतरी बाजूला ठेवल्या पाहिजेत. आपल्याला आत्ता हे काम करायचं आहे, आपल्याला आपल्या वेळेचं महत्व आहे आणि समोरची व्यक्ती आपल्याला दुसरंच काहीतरी सांगते, तर तिला नाही म्हणता सुद्धा आलं पाहिजे. प्रत्येक वेळेस हो 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 म्हणून चालत नाही. कारण आपली ही वेळ आत्ता निघून गेली तर ती आपल्याकडे परत येत नाही. ते सगळ्यांनाच माहिती असतं, पण कुणीही ते स्वतःमध्ये अवलंबून घेत नाही. म्हणजे काही व्यक्ती असतात स्पष्ट की तेच नाही म्हणतात, पण मी त्यातली नाहीये. म्हणजे आपलं होतं ना की खूप उशीर होतो काही गोष्टींना, पण म्हणता येत नाही. तर सगळ्यात पहिली गोष्ट आपल्या वेळेचं महत्व आणि समोरच्याला स्पष्टपणे नाही म्हणता येणं हेही तितकंच गरजेचं असतं. त्यानंतरचा दुसरा मुद्दा, सोशल मीडिया. आता जिथे तुम्ही माझा व्हिडिओ बघताय ते युट्यूब असेल, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल किंवा इतर कोणतेही ऍप्स असतील, ज्यावरती तुम्ही खूप साऱ्या लोकांचे खूप सारे व्हिडिओ बघतात. काही काही व्हिडिओ खरंच खूप छान असतात, काही काही व्हिडिओ खूप प्रॅक्टिकल असतात, काही काही व्हिडिओ खूप बनावटी असतात, म्हणजे खूप बनवलेले असतात. तर मैत्रिणींनो, रिअल लाईफ आणि रिअल लाईफ या दोघांमध्ये खूप फरक आहे. म्हणजे 24 तासांमधले तुमच्या सोबत फक्त 10 मिनिटं शेअर केलेले असतात. आजकाल लोकांचं असं झालेलं आहे, पैसा कमवण्यासाठी लोक काहीही शेअर करतायत. म्हणजे मला असं वाटतं की मी माझ्या चॅनलमधनं तुम्हाला कोणत्याही प्रकारची निगेटिव्हिटी शेअर करणार नाही, कोणती निगेटिव्हिटी मी तुम्हाला देणार नाही. पण तुम्ही काही चॅनल बघितले का की ज्यावरती फक्त भांडणं असतात. कधी भावा बहिणीचे दाखवतात, कधी भाऊ भावांचे दाखवतात, कधी भाऊजाई वहिनी वगैरे असे, आई मुलगा असे भांडणं दाखवतात. तर मैत्रिणींनो, या गोष्टींपासून लांब राहा. कारण आपण ज्या गोष्टी बघतो, जशा गोष्टी ऐकतो आणि तशा सगळ्या गोष्टी होतात असं मला वाटतं. त्यामुळे फक्त व्हिडिओमध्ये दिसतंय म्हणून काही गोष्टी नसतात. ते खरोखर भांडतात का? नाही. त्यांचं आपापसात सगळं चांगलं असतं. ते फक्त व्हिडिओसाठी भांडत असतात, त्यांना पैसा कमवायचा असतो. त्यानंतर काही काही व्हिडिओ खूप सुंदर असतात, म्हणजे जसं की अलिशान घरं, कुठेतरी छान लॉंग ट्रिपला वगैरे जाणं. तर मैत्रिणींनो, ते सगळं पैशामुळे आणि पैशासाठी चाललेलं असतं. काय होतं ना की ते व्हिडिओ बघून बघून सर्वसामान्य महिला सुद्धा काही गोष्टींची हट्ट करायला लागतात. जसं की खेडेगावात काही ठिकाणी अजूनही पुरुष कोणतेही कामं करत नाहीत. ही रिअल फॅक्ट आहे. बऱ्याच ठिकाणी
म्हणजे भांडे घासणं, कपडे धुणं. माझा नवरा ज्यावेळेस मी घरात नसेल 10-10, 15-15 दिवस, त्यावेळेस ते स्वतःच्या गरजेच्या गोष्टी करतात. त्यानंतर कधीतरी मी खूप आजारी आहे वगैरे त्यावेळेस ते मला मदत करतात. पण ते त्यांचं काम सोडून, त्यांचे 8 तासाची ड्युटी, त्यांची रिक्षा चालवणं, माझा नवरा दिवसभर प्रचंड कष्ट करतो. आणि त्यामध्ये मी अपेक्षा नाही ठेवू शकत की त्यांनी घरी आल्यानंतर मला छान छान जेवण बनवून दिलं पाहिजे, मला पाणी दिलं पाहिजे. काही ठिकाणी असं पण दाखवलेलं असतं की नवरे बायकांचे पाय दाबताना दाखवतात. आपल्या घरात या गोष्टी खरंच होऊ शकतात का? त्यामुळे मी म्हणते की मुळात अशा गोष्टीच बघू नका ज्या गोष्टींमुळे आपल्या गोष्टींच्या काही गोष्टींची तुलना होत असेल. तर मैत्रिणींनो, ही गोष्ट खूप महत्वाची आहे. रिअल लाईफ आणि रिअल लाईफ. जसं तुम्ही बघताय रील मध्ये, त्या 15, 20, 30 सेकंदाच्या रील मध्ये माझा नवरा रात्री 12 वाजता कंपनीतनं येताना मला चॉकलेट आणून देऊ शकतो, पण माझा नवरा रात्री 12 वाजता घरी आल्यानंतर बेसिन मध्ये पडलेले भांडे घासू शकत नाही. ही रिअल फॅक्ट आहे, बरोबर? त्यामुळे आपण कोणत्या गोष्टींची अपेक्षा करतोय, आपण कोणत्या गोष्टी बघतोय, त्याही खूप मॅटर करतात. मी माझे सर्वसामान्य मुद्दे मी आज तुमच्यासोबत शेअर करते आहे. त्यामुळे माझं म्हणणं तुम्हाला कितपत पटतंय, कितपत योग्य वाटतंय, हेही मला कमेंट करून सांगा. कारण मी जे बोलते ते खरं बोलते आहे. कारण मला माहिती आहे, मी शिवमच्या बर्थडेचा व्हिडिओ शेअर केला, शिवमचा बर्थडे दाखवला, पण दिवसभर मी किती धावपळ केलेली होती, किती गोष्टी झालेल्या होत्या, किती ठिकाणी आम्ही फिरलेलो होतो, ते सगळं मी तुमच्यासोबत नाही शेअर करू शकत. कारण ते इतकं धावपळीचं असतं, कधी चिडचिड होते, कधी काहीतरी बोललं जातं. तर तसं नसतं. स्क्रीनवर दिसणारं हे आयुष्य सगळंच खरं असेल असं नसतं. काही आयुष्य, खूप लोकांची आयुष्य खोटी दाखवलेली असतात. त्यामुळे त्याच्यावरती अजिबात विश्वास ठेवू नका. त्यानंतर दुसरं, स्वतःला गुंतवून ठेवा किंवा स्वतःवर गुंतवणूक करा. म्हणजे काय? नवीन कौशल्य शिका, आरोग्याकडे लक्ष द्या. म्हणजे जसं की मला ज्यावेळेस काहीतरी शिकायचं आहे त्यावेळेस, म्हणजे आता मी ऍट अ टाइम माझे युट्यूबचे व्हिडिओ बनवणं चालू आहे, इंस्टाग्रामचे व्हिडिओ बनवणं चालू आहे, फेसबुकला मी पोस्टिंग करत असते, ऑनलाईन सेलिंगचे व्हिडिओ तुम्ही बघतात. त्यानंतर मी पार्लर क्लास पण करते, बेसिक पार्लर क्लास पण करते, मी बाजारात पण जाते. मला जे जे शिकता येईल ते मी शिकते. म्हणजे काय? तर आपण मोबाईल रिचार्ज करतो, पण स्वतःचं ज्ञान काय आहे हे रोज काहीतरी नवीन वाचणं, शिकणं हे महत्वाचं असतं. जसं की मैत्रिणींनो, तुम्हाला माहिती आहे का, मी गेली 10 वर्ष मी एक पुस्तक वाचते, रोज एक पान जमलं तरी पण. तुम्हाला उलट दिसत असेल, पण सिक्रेट म्हणून पुस्तक आहे, द सिक्रेट, बघू शकता. आणि याची मराठी आवृत्ती आहे. खूप छान पुस्तक आहे, माझ्या बहिणीने मला दिलेलं आहे आणि तिने त्यावेळेस दिलेलं लेटर सुद्धा अजून सुद्धा आहे. काही गोष्टी खरंच खूप मनापासून जपून ठेवत असते. तर मैत्रिणींनो, जसं की तुम्ही सतत काहीतरी शिकत राहिलं पाहिजे, सतत काहीतरी वाचत राहिलं पाहिजे. वाचनातनं सुद्धा तुम्हाला खूप गोष्टी शिकायला मिळतात. त्यामुळे मैत्रिणींनो, मी जसं या गोष्टीवरती फोकस केला, या पुस्तकात मला एक गोष्ट शिकायला मिळते की सतत पॉझिटिव्ह राहायचं. हे होईल की नाही, मी करू शकते की नाही, मला जमेल की नाही, असं नाही. मी हे करतेय, मी हे केल्यानंतर हे झालंय, मी अजून छान करू शकते, मी हे केलंय, मी ते अचीव्ह केलंय, मला ते मिळालेलं आहे, मी ते अनुभवते. हा प्रॅक्टिकल विचार करणं म्हणजे सिक्रेट. तुम्ही जितका पॉझिटिव्ह विचार करता तितक्या पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्या आयुष्यात होत जातात. त्यामुळे मी करू शकते का, मला जमेल का, मी करेल का, असं अजिबात विचार करायचा नाही. मी ते करते, मी ते आयुष्यात जगते, या गोष्टीचा नक्कीच विचार करायचा. तर मैत्रिणींनो, मला आलेले अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करते. व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो, पण मला पूर्ण शेअर करायचा. जसं की मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, अपयशाची भीती सोडून द्या. लोक काय म्हणतील, काय विचार करतील. मी हा व्हिडिओ बनवतानाही मला वाटतंय की 4 लोक काय म्हणतील. पण मैत्रिणींनो, आपण जेव्हाही त्या 4 लोकांचा विचार करतो ना, तिथेच आपलं सगळं संपलेलं असतं असं मला वाटतं. मी मागची 2-3 वर्ष ऑनलाईन सेलिंग करत होते.
माझ्या घराजवळच बाजार लागतो, पण मी हा विचार कधीच केला नाही की मी बाजारात जाऊन सेलिंग करू का, मला लोक काय म्हणतील, माझ्या मैत्रिणी काय म्हणतील. पण मी जेव्हा बाजारात जायला लागले ना, तेव्हा त्याच मैत्रिणी मला म्हणायला लागली किती छान झालं, तू काहीतरी नवीन सुरुवात केली. त्यामुळे तुम्ही जोपर्यंत करत नाही तोपर्यंत तुम्ही लोकांचाच विचार करता. माझं एक म्हणणं आहे, कोणीही आपल्याला आपल्या घरी पोचायला येत नाही, फक्त बोलायला येतात. त्यामुळे तुम्हाला काय योग्य वाटतंय, तुम्हाला जे जमतंय ते करा, लोकांचा विचार न करता. ठीक आहे. व्हिडिओ थोडासा मोठा होतो, पण मला सगळ्या गोष्टी मी जे मुद्दे काढलेले आहेत ते सगळं शेअर करणं महत्वाचं आहे. त्यानंतर मैत्रिणींनो, आपला पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणं. तर मैत्रिणींनो, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणं काय होतं ना, की मोठ्या यशाच्या मागे लोक धावत असतात. म्हणजे कोणत्या तरी गोष्टीचं प्रमोशन मिळालंय, मोठं दुकान टाकलंय, कोणती तरी परीक्षा पास झाली, या सगळ्या गोष्टींचा आनंद असतो. आज दिवसाला 2,000 रुपये पगार कमवला, आज दिवसाला 2,000 रुपये बिझनेस मधनं कमवले. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, या सगळ्या आनंदामध्ये तुम्ही अजून एक गोष्ट करू शकता, ती म्हणजे कोणती, आज बायको सोबत किंवा नवऱ्यासोबत घरात शांततेत बसून तुम्ही एक कप चहा पिऊ शकता. त्यानंतर मुलांसोबत छान खेळू शकतात, बायकोला मुलांना गार्डनला घेऊन जाऊ शकतात. मैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा, म्हणजे असं असतं ना, आपण छान स्वयंपाक बनवला आणि कोणीतरी म्हटलं ना की तू आज भाजी छान बनवली, तरी सुद्धा आपण आनंदी होणारा बायको असतो. त्यामुळे लोक काय म्हणतील, लोक काय विचार करतील, यापेक्षा तुम्हाला कोणत्या, बऱ्याच जणींना आहे ना, बऱ्याच जणींनी जॉब सोडलेला असतो, करिअर सोडलेला असतं, मुलं सांभाळत असतात, घर छान सांभाळत असतात, पण काय होतं ना की माझ्या मैत्रिणी किती पुढे गेले आहेत, काय कधी कधी मैत्रिणीच असतात की काय सारखी घरातच बसलेली असते, घरातनं बाहेरच निघत नाही आणि काय ते सारखं घरच करत असते. अशा मैत्रिणींपासून लांब व्हा मैत्रिणी. कारण काय ना, तुम्हाला घर सांभाळायला आवडतंय ना, मग काहीच प्रॉब्लेम नाही. पण जर तुम्हाला करिअर आणि घर दोघं सोबत करायचे, तर तुम्हाला दोन्ही गोष्टी हँडल करण्याची कॅपॅसिटी तुमच्यामध्ये पाहिजे. त्यामुळे तुम्हाला जर काही करायचं असेल तर ते तुमच्या स्वतःच्या हिमतीवर करा. मला माझं घर छान स्वच्छ नीटनेटकं ठेवायला आवडतं, त्याचे छान छान व्हिडिओ शूट करायला आवडतात. त्यामुळे मी ते आवडीने माझं घर छान आवडते, सावरते आणि त्याचा व्हिडिओ शूट सुद्धा करते आणि तुमच्या सगळ्यांसोबत शेअर सुद्धा करते. त्याचमुळे मैत्रिणींनो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आवडतात का नाही हे मला सुद्धा नक्कीच सांगा. तुमच्या आयुष्यातले काही आनंदाचे दुःखाचे क्षण असतील, तुम्ही लोकांचा विचार केलेले क्षण असतील, तर ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. यापैकी मी जे तुम्हाला मुद्दे सांगितले त्यापैकी तुम्हाला कोणता मुद्दा पटलाय हे सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. मी आज तुमच्यासोबत मारलेल्या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या हेही मला कमेंट करून नक्कीच सांगा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या चांगले जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा. चला तर मग मैत्रिणींना भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. बाय बाय.